नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझी होशील काच्या पुढील भागात. तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की मंजिरी आणि अवंती कॉलवर बोलत असताना कबीरने मंजिरीला बोलावून घेतलं होतं ऑफिसमध्ये. तर आता बघूया आपण पुढे काय होईल. मंजिरीला कशाला बोलवलं असेल? तिला नोकरीवरून तर काढून टाकणार नाही ना? नाही, काम पण असू शकतं. फोन ठेवला तेवढ्यात तिच्या डोक्यात नाही ते विचार येऊ लागले, पण मन बेचैन होऊन लागलं. आपल्यामुळे तिची नोकरी जाऊ नये मनाला धाकधूक लागली. तिने मंजिरीचा फोन ट्राय केला, पण तिने उचलला नाही. तिची चलबिचल वाढू लागली. घसा कोरडा पडला तसं तिने समोरची पाण्याची बॉटल घेतली आणि तोंडाला लावली. कबीरला फोन करू का म्हणून तिच्या मनात आलं. सकाळी बळवंतराव यांनी बुके फेकून दिला, त्याचा राग तो मंजिरीवर काढेल का? तिला जॉबवरून काढू शकेल का? विचार करून तिचं डोकं बधीर झालं. मोबाईल हातात घेऊन त्याचा नंबर बघू लागली. किती वेळ तरी त्या मोबाईलमधल्या नंबरकडे बघत होती, पण लावायची हिंमत होत नव्हती. केबिनचं डोअर नॉक झालं. कमिंग, त्याचा शांत पण कडक आवाज तिच्या कानावर पडला. तसं मंजिरीने वर बघून देवाला नमस्कार करून हळूच केबिनचे दार उघडून आत आली. तो चेअरवर ताट बसला होता. नजर लॅपटॉपवर होती. ती पहिल्यांदाच त्याच्या केबिनमध्ये आली होती. खूपच लॅविश आणि डिसेंट केबिन होती. थंड आणि प्रसन्न वातावरण त्या केबिनमध्ये होते. ती केबिन इतकी शांत होती की फक्त त्याच्या कीपॅडवर चालणाऱ्या बोटांचा आवाज येत होता. केबिनमध्ये येताना तिने तिचा मोबाईल सायलेंट केला, कारण अवंतीचा फोन येत होता. हळूहळू चालत घाबरतच मंजिरी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. सर, 10 ते 15 मिनिटे झाली. मंजिरी एकाच जागी उभी होती, पण त्याची नजर अजूनही लॅपटॉपवरून तिच्याकडे गेली नव्हती. म्हणून तिनेच कंटाळून शेवटी हाक मारली. मिस मंजिरी, तुम्ही इथे कशासाठी येता हे माहीत आहे का? अजूनही त्याची नजर लॅपटॉपवरच होती. हां, तिला त्याचा प्रश्नच कळाला नाही, म्हणून ती प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघू लागली. तिचा प्रश्नार्थी हुंकार ऐकून त्याने नजर वर केली. तुम्हाला इथे जॉईन होऊन आठवडासुद्धा झाला नाही आणि त्या मानाने तुमची अजून कामाची सुरुवात झाली नाही. मग कामात वेळ घालावा का फोनवर बोलण्यात वेळ घालवावा याची जाणीव आहे का? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तिला जर त्याच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता, कारण आता लंच टाईम होता आणि लंच टाईममध्येच बोलत होती, पण त्याला उलटून बोलणार कसं म्हणून मान खाली घालून शांत उभी राहिली. लंच टाईममध्ये कोणाला फोन करायचा? त्यांना फोन करा, पण अवंतीला सोडून, तो बोलला. तसं तिने शॉक होऊन मानवर करून त्याच्याकडे पाहिलं. यांना कसं कळालं की मी अवंतीशी बोलत होती म्हणून? तिच्या मनात प्रश्न आला. ऑफिस सुटल्यानंतर 10 पर्यंत किती गप्पा मारायच्या मारा, पण लंच ब्रेक आणि 10च्या नंतर बिलकुल फोन करायचा नाही. तो किंचित भुवया जोडून स्पष्टपणेच म्हणाला, कारण त्याला घुमून फिरून बोलायची पद्धत नव्हती. जे आहे ते तोंडावर म्हणाला. त्याला ज्या गोष्टीचा अडथळा होत होता ती गोष्ट त्याने सहजपणे म्हणजे समोर बोलून मोकळा झाला. त्याच्या प्रेमाची ती हड्डी होती. मंजिरी तर हक्काबक्का होऊनच त्याच्याकडे बघत होती. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. आता जाऊ शकता, त्याने तिच्यावरून नजर हटवली आणि लॅपटॉपवर स्थिर केली. हसावे का रडावे हेच कळत नव्हते. पूर्णपणे ब्लँक झाली होती. आनंदसुद्धा होत होता आणि टेन्शनसुद्धा आलं होतं. नेमकं अवंतीच्या आयुष्यात काय होत आहे हे तिला कळलं नव्हतं. काल तर एवढा आनंद झाला होता, आता सूर्यजितबद्दल बोलणं चाललं होतं. कबीरचा विषय निघणार की त्यातच त्याचा फोन आल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं झालं नव्हतं, पण मनातूनच एक्सायटेड झाली होती. थँक्यू सर, मंजिरीच्या तोंडून एक्सायटेड होऊन निघून गेलं. तिच्या बोलण्याने त्यांनी तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिलं, तशी ती गडबडून गेली. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अवंती खूप लकी आहे की तुम्ही. ती एक्सायटेड होऊन बोलतच होती की पुढचे शब्द बोलताना तिची जीभ वळली, कारण अजून काही नातं तयार झालं नव्हतं आणि अचानक आपण कसं त्यावर टिप्पणी द्यायची असं वाटून गेलं. त्याच्या भुवया किंचित वर झाला. तिने घाबरून लगेच मान खाली घेतली. त्याचा ऋतुबा होताच तसा की लगेच त्याच्या बघण्याने भीती वाटून जात होती. आणि आता तर ती जॉईन झाली होती म्हणून त्याच्याशी काही बोलण्याचा संबंध येत नव्हता आणि त्याचा दराराच असा होता की बोलायला भीती वाटत होती. लंच ब्रेक संपलेला आहे, तुम्ही जाऊ शकता, तो निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे बघत म्हणाला. गडबडूनच तिने किंचितशी मान हलवली आणि गडबड करत त्याच्या केबिनमधून बाहेर निघून गेली. त्याने एक नजर केबिनच्या दाराकडे बघत नकारार्थी मान हलवत लॅपटॉपवर नजर टाकतच होता की त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला आणि मोबाईल व्हायब्रेट झालं त्याची नजर मोबाईलवर पडली तर अवंतीचे नाव आणि तिचा सुंदरसा फोटो फ्लॅश होत होता. आत्तापर्यंत चेहऱ्यावर नॉर्मल भाव होते. तिचा फोटो बघून ओठांवर लगेच स्माईल पसरू लागली. तो मोबाईल घेऊन थोडीशी चेअर मागे सरकून कॉल रिसीव्ह करतो. हॅलो, ती घाबरतच म्हणाली. तुला माझी आठवण येत होती का? तो किंचित हसून मिश्किलमध्ये म्हणाला. तिने श्वासच रोखून धरला. एकतर मंजिरी फोन उचलत नव्हती म्हणून टेन्शनमध्ये तिने त्याला फोन लावला होता आणि त्याचे शब्द ऐकून तर ती गारच पडली. कोणाचं काय? बोल. तिचा आवाज येत नाही म्हणून पुन्हा बोलत तो चेअरला रेलवून बसला. तिने स्वतःहून फोन केला म्हणून भलताच आनंद झाला होता साहेबांना. हा, ते मी म्हणजे मंजिरीचा काही एक संबंध नाही आहे. प्लीज तिला जॉबवरून काढू नका, ती दीर्घ श्वास घेत म्हणाली.
1 मिनिट. तो शांत बसला आणि विचार करू लागला की अवंती काय बोलत आहे. नंतर त्याच्या लक्षात आलं, ते मी म्हणजे ते तुम्हाला राग वगैरे आला असेल की सकाळी आबांनी तुमचा बुके फेकून दिला असेल, पण तुम्हाला एवढं डोकं नाही आहे का, हे गाव आहे, अशा गोष्टी त्यांच्यासाठी नवीन असतात. ती अडखळत बोलू लागली. तिच्या डोक्यात आलं की त्याचा बुके फेकून दिला म्हणून त्याचा राग तो मंजिरीला जॉबवरून काढून देईल. त्याने किंचित भुवया उंचावला, कारण अजून मंजिरी आणि तिचं बोलणं झालं नसेल आणि आता तर त्याने मंजिरीला धमकावले, मग संध्याकाळी तिच्याशी बोलेल असा विचार करू लागला. बिझनेसमॅन होता, सगळ्या बाजूने बरोबर, स्वतःचं कसं काम निघेल हा विचार करणारच त्याच्या चेहऱ्यावर एक किलर स्माईल येऊ लागली. हॅलो, मंजिरीला जॉबची खरंच गरज आहे. तिला बिलकुल जॉबवरून काढू नका. तुमचा संबंध फक्त आमच्याशी आहे, तर आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. ती थोडीशी कळवळून म्हणाली. मंजिरीची काळजी लागली होती. तिच्या बोलण्यातच किती निरागसता होती. स्वतःचा नाही, दुसऱ्यांचा विचार करत होती. हाच तर गुण तिला सगळ्यांच्या वेगळा आणत होता. मी काहीही करू शकतो आणि हे विसरू नको, तिची जॉब तिची डिग्री बघून नाही, तुझी शिफारिश बघून दिलेली आहे, म्हणून तिचा काही माझ्या कंपनीला फायदा नाही आहे. तो थोडासा कडक टोनमध्ये म्हणाला. चेहऱ्यावर मात्र हलकं हसू होतं. हे बघा, तुम्ही असं काही करणार नाही आहे. तुम्ही इतके निष्ठुर कसे हो. आता बोलताना तिच्या डोळ्यात राग दाटून घेऊ लागला. मग आवाजही चिडका निघाला. येस, मी काहीही करू शकतो आणि कोणीही मला अडवू शकत नाही, तू सुद्धा नाही. तोही त्याच्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. ऐका माझं, तिला सध्या जॉबची खूप गरज आहे. प्लीज असा काही निर्णय घेऊ नका. आता तिने थोडासा नॉर्मल टोन यूज करत विनंती केली. काळजी करू नको, मी तिला जॉबवरून काढणार नाही, पण माझे काम करावे लागेल. तो मिश्किल हसत म्हणाला. काय, कसलं काम. ती म्हणाली. आज संध्याकाळी मला तुला भेटायचं आहे. माझं काम होताच मी कॉल करेल, तेव्हा तू फक्त रेडी राहा. तो ऑर्डर देत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून ती शॉक झाली. तुम्ही डोक्यावर पडला की काय. नाही, ते दादागिरी मी खपवून घेणार नाही, ती रागात चवताळून म्हणाली. ओके, काही वेळाने तुझी सो कॉल्ड जिवलग मैत्रीण जेव्हा जॉबवरून काढलं हे सांगायला रडत फोन करेल, तेव्हा वाईट वाटून घेऊ नको. तो ओठ रुंदावत म्हणाला. हे तुम्ही मला असं ब्लॅकमेल करू शकत नाही. आबा तर माझा जीव घेतील नाही, ती आवंठा गिळत घाबरून म्हणाली. त्याला भेटायला जायचं ह्या विचाराने स्फोटात गोळा आला. जास्त वेळ नाही घेणार, थोडा वेळ, आणि उद्या तर मॉम डॅड घरी येणारच आहे ना. तो शांतपणे हसून म्हणाला. का, ते कशाला येणार आहे. ती गोंधळून म्हणाली. कशाला म्हणजे आपल्या लग्नाची बोलणी करायला. आज येणार आहे. आले पण असतील. तो रुबाबात हसत वॉचमध्ये टाईम बघत म्हणाला. अजून त्याच्या आईवडिलांनी इंडियामध्ये पाय ठेवला नाही आणि ह्याची लगेच उद्याची तयारी झाली पण. काय, ती तर अजूनच शॉक झाली. सगळं इतकं फास्ट कसं काय चालू आहे, काही कळेना. डोकं फुटायची वेळ आली होती. आज भेटशील ना. तो थोडासा रोमॅन्टिक आवाजात आलवारपणे म्हणाला. त्याचा सॉफ्ट रोमॅन्टिक आवाज कानात घुमला तसं पायापासून ते डोक्यापर्यंत मुंग्या येऊ लागल्या. हृदयाची धडधड वाढत जाऊ लागली. बोल ना, येशील ना. त्याने पुन्हा हळुवारपणे रोमॅन्टिक अंदाजमध्ये विचारलं. तिने कोरड्या ओठांवरून जी फिरवली आणि हाताची ओढणीची टोक हातात घट्ट पकडून घेतलं. काहीच कळत नव्हतं काय उत्तर द्यावं. मन जोरजोरात धडधड करत होतं. तिला नाही म्हणायचं होतं, पण बोलताच येत नव्हते. का ते तिलाच कळत नव्हते. आबा मला ओरडतील. नाही, ती खूपच बारीक आवाजात म्हणाली. तसं त्याने डोळे बंद करून कपाळावर त्याची 2 बोटे प्रेस केली. आता ही सांगून येणार होती काय, मी कबीरला भेटायला चालले आणि आबा पण हसून बोलतील जा भेटून ये. असा सीन होणार असल्यासारखं ती त्याला सांगत होती. मी येऊ का, त्याने हसून विचारलं. नाही, तुम्हाला ओरडतील. लगेच तिच्या आवाजात त्याच्याबद्दलची काळजी जाणवून आली. तसं तो गालातल्या गालात हसला. ती स्वतः त्याच्याकडे ओढली जात होती, पण तिला ते कळत नव्हते. कन्फ्यूज, राग, दुःख, सगळ्या भावना संमिश्र असल्यामुळे नेमकं तिला काय हवं आहे ते कळत नव्हतं. ओके फाईन, त्याने बोलून लगेच फोन कट केला आणि ती लगेच घाबरून बंद झालेल्या फोनकडे बघू लागली. ह्यांनी खरंच मंजिरीला जॉबवरून काढलं तर. तिच्या मनात प्रश्न येऊ लागला. टेन्शन नाही, डोकं काम करेना. 2 टीचर तिच्या केबिनमध्ये आलं तसं तिने हातातला फोन बाजूला ठेवला आणि त्यांच्याकडे बघू लागली. डोक्यात असेल त्याचेच विचार घुमत होते. मॅडम, शेजारच्या गावातल्या शिक्षकांना आम्ही फोन करून तुम्ही आल्याचं कळवलं, तर ते सांगत होते की आता त्यांच्या शाळेत कार्यक्रम चालू आहे आणि त्याचबरोबर पालकसुद्धा त्या कार्यक्रमात आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांसमोर आपल्या अकॅडमीची माहिती व्यवस्थित देऊ शकाल. 4 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. वेळ असेल तर येऊन जा म्हणत आहेत. 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. आपण जाऊन येऊ शकतो. आता तर 2 वाजला आहे, टीचर अवंतीला माहिती देत म्हणाली. आता, ती वैतागून त्यांच्याकडे बघत म्हणाली. त्यांना लवकरात लवकर अकॅडमीचे काम चालू करायचं आहे आणि तुमच्यासोबत भेटणं सुद्धा होईल, म्हणून ते जमत असेल तर आजच या बोलले. उद्या परवा व्यवस्थित या गोष्टींवर चर्चा करू म्हणाले. आता फक्त कार्यक्रमाला आवर्जून या म्हणत आहे, टीचर म्हणाली.
ती काहीसा विचार करत म्हणाली, कारण आत्ताच कबीर बोलतला होता त्याचे आईवडील उद्या येतील आणि त्यानंतर काय गोंधळ होईल कुणास ठाऊक. पण मी गाडी आणली नाही, तुम्ही आणली आहे का? ती दोघींकडे बघत म्हणाली, कारण ती आज पायीच आली होती आणि आता परत घरी जाऊन गाडी आणायचं म्हटलं की मीरा घरी गेली की पाठवणार पण नाही. हो आहे, आमच्या गाड्या, आपण तिघी लवकर जाऊन येऊ शकतो. नंतर आपलं काम झालं की तुम्हाला तुमच्या घरी ड्रॉप करून आम्ही घरी जातो. बरं, त्यांना फोन करून सांगा, तिने बोलत बळवंतरावांना कॉल लावला आणि त्यांना शेजारच्या गावात जात असल्याची माहिती दिली. त्यांनीही तिला जाण्याची परवानगी दिली. बरं, त्यांना फोन करून सांगा, तिने बोलत बळवंतरावांना कॉल लावला आणि त्यांना शेजारच्या गावात जात असल्याची माहिती दिली. त्यांनीही तिला जाण्याची परवानगी दिली. मीराने डब्बा ऑफिसमध्ये पाठवल्यामुळे तिने थोडाफार खाऊन फ्रेश होऊन तिघीजणी शेजारच्या गावाला जाण्यासाठी निघाले. 15-20 मिनिटांचा रस्ता होता. कच्च्या रस्त्याने तिघी त्या गावात पोहोचले. दुसऱ्या गावात अवंती आल्याची माहिती शमशेरने कबीरच्या कानावर टाकली तसं तो गालात हसून वर बघून लागला. आज कुठल्याही परिस्थितीत अवंतीला भेटायचं होतं. ही संधी तो गमावू शकत नव्हता. त्याचे आईवडील आल्यावर काय होईल ते सांगता येणार नव्हतं. त्याआधीच त्याला अवंतीला कन्व्हिन्स करायचं होतं. त्याचे किती प्रेम आहे ते सांगायचं होतं. फोनवर तो किती बोलणार होता. एकांतामध्ये समोरासमोर त्याला त्याच्या फिलिंग्स व्यक्त करायच्या होत्या. फंक्शन किती वेळ आहे त्याची चौकशी करा. त्याने फोनवरच शमशेरला ऑर्डर दिला. सर, 4 वाजेपर्यंत कार्यक्रम असेल आणि मॅडम त्यांच्या स्वतःच्या गाडीवर आलेली नाही आहेत. ग्रेट, तो हसून म्हणाला. सर, तुम्हाला इथे यायला कमीत कमी 2.5 ते 3 तास लागतील, शमशेर टाईम बघत म्हणाला. कारण आत्ता 3 वाजत आले होते आणि कार्यक्रम 4 ते 4:30 वाजेपर्यंतच असणार. तू फक्त मला तिथली अपडेट दे, बाकीच्या गोष्टींचा विचार करण्यासाठी मी आहे, कबीर शांतपणे कडक आवाजात म्हणाला. आवाज जरी शांत असला तरी एक प्रकारची ॲरोगन्सी दिसून येत होती. सॉरी सर, शमशेर दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. कबीरने मान हलवली आणि फोन कट करून मिस्टर शर्मा यांना कॉल लावला. हॅलो सर. मिस्टर शर्मा, पुढच्या 1 तासात मला चॉपर रेडी हवा आहे. इतक्या अर्जंट? काही इमर्जन्सी आहे का? शर्मा यांनी काळजीने विचारलं. मिस्टर शर्मा, मी जे सांगितलं ते काम करा, कबीरने वैतागून म्हणाला. सॉरी सर, मी लगेच इन्फॉर्म करून सांगतो. मिस्टर शर्माने बोलून फोन बंद केला. कबीरने उसासा टाकून फोन ठेवून दिला. काही तासांनी तिला समोर पाहायचे म्हणून ओठांवर गोड हसू पसरलं. अवंती, आय एम कमिंग, तो हसून तोंडातल्या तोंडात पुटपुटला. बघूया पुढच्या भागात दोघांची पहिली भेट, म्हणजे प्रेमाची पहिली कबुली दिली ना, त्यानंतरची पहिली भेट. तर बघूया काय होईल या भेटीमध्ये. अवंती करेल का कबीरचं प्रपोजल ॲक्सेप्ट? कबीर कसं कन्व्हिन्स करेल अवंतीला? लवकरच कळेल येणाऱ्या पुढील भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.